आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी ही 1 वाटी डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ आहे ही आम्ही घरी बनवलेली आहे। ही 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 वाटी मी हा तांदूळ घेतलेला आहे। डाळ आणि भात मी एकच कुकरला लावून शिजवून घेणार आहे, म्हणजे आपलं पटकन पुरणपोळी तयार होईल। ही हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपण तांदूळ 1 वाटी घेतो त्याच्या 1.5 पट आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि या 1 वाटी डाळीमध्ये मी 3 वाट्या पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला कटाची आमटी पण बनवायची आहे। याच्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 3 पट पाणी ओतून घेणार आहे, कारण आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे। आपण कटाच्या आमटीसाठी याच्यामधलंच पाणी वापरत असतो, त्यामुळे याच्यामध्ये पाणी थोडंसं एक्स्ट्राच टाकून घ्यायचं आणि डाळ छान शिजवून घ्यायची आहे। आता आपण तांदळामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि जी आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी 1 पाव चमचा होईल इतकी हळद टाकून घेणार आहे। हळद टाकल्यामुळे आपल्या डाळीला किंवा पुरणपोळीला छान कलर पण येईल, त्यामुळे पाव चमचा फक्त कलर थोडासा यायपुरता आपण याच्यामध्ये हळद पण टाकून घ्यायची आहे। आता हे दोन्ही मी कुकरला लावून घेणार आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। ही घरची डाळ असल्यामुळे याला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही शिजून जाते व्यवस्थित। जर तुम्ही विकत आणलेली डाळ असेल तर त्याला कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या कराव्याच लागतात, मगच ती व्यवस्थित शिजते। हे दोन्ही डाळ आणि तांदूळ या कुकरमध्ये डब्बे ठेवून घेतलेले आहेत। कुकर लावत असताना आपण पहिल्यांदा याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे, नंतर तांदळाचा डब्बा ठेवून नंतर त्याच्यावरती आपण हरभऱ्याच्या डाळीचा डब्बा ठेवायचा, म्हणजे तांदूळ पण आपला छान शिजतो आणि डाळ पण छान शिजते। आता हे शिट्टी व्हायच्या अगोदर गॅसची फ्लेम हाय ठेवून घ्यायची आहे आणि 1 शिट्टी झाली की त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या बाकीच्या 2 शिट्ट्या होणार आहेत त्या तुम्ही मीडियम फ्लेमवरतीच काढून घ्यावेत, म्हणजे डाळ आपली छान शिजेल। हाय फ्लेमवरती ठेवले तर 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजणार नाही डाळ, त्याला 3 ते 4 शिट्ट्या कराव्या लागतील। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या केल्या तरी डाळ आपली शिजून जाईल। साठी डाळ व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे। जर डाळ व्यवस्थित नाही शिजली तर पुरणपोळी आपल्या कडक होतील, त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजवून घेणं फार गरजेचं आहे। आणि तुम्हाला जर कुकरमध्ये डाळ शिजवायची नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही पातेल्यामध्येही शिजवू शकता। फक्त डाळ शिजवत असताना त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं की डाळ आपली लवकर शिजते। आपली डाळ आणि भात छान शिजत आहे तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊया। कटाची झणझणीत आमटी बनवण्यासाठी साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे। त्याच्यासाठी मी अर्धी ते पाऊण वाटी होईल इतकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। लसूणच्या 10 ते 15 पाकळ्या घातलेल्या आहेत। 1 इंच होईल इतकं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। आता हे जे आपण वाटणाचं सामान घेतलेलं आहे ते याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। कोथिंबीर, आलं, लसूण आणि जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण आपण टाकून घेऊया। खोबरं तुम्हाला किसायच्या ऐवजी जर चिरून घ्यायचं असेल तर काहीच हरकत नाही, तसंही तुम्ही घेऊ शकता। आता याच्यामध्ये मी आपला घरगुती मसाला असतो तो 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे। तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता झणझणीत आमटी बनवायची आहे म्हटल्यावरती थोडासा मसाला जास्त तर जाणारच। अर्धा ते पाऊण चमचा होईल इतकी बेडगी मिरची पावडर मी घेतलेली आहे। बेडगी मिरची पावडरने आपला कट खूप सुंदर आणि तवंग पण त्याचा खूप छान येतो। त्यानंतर मी थोडासा गरम मसाला पावडर पण घेतलेला आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा मी गरम मसाला पावडर घेतलेली आहे। बेडगी मिरचीची पावडर जी आहे ती अगदी ऑप्शनल आहे, ते फक्त आपण कलरसाठीच याच्यामध्ये ॲड करत आहोत, कारण ती खूप तिखट नसते, त्याने फक्त कलर खूप छान येतो, त्यामुळे टाकायचं। जर नसेल तर काहीच हरकत नाही, फक्त घरगुती मसाला आणि गरम मसाला पावडर टाकली तरी आपली कटाची आमची खूप टेस्ट लागते। याची आता मी फाईन पेस्ट बनवून घेते। तुम्ही पाहू शकताय मी याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आपली डाळ आणि भात
शिजत आहे तोपर्यंत आपण याचं आमटीचं वाटण पण बनवून घेतलेलं आहे आणि मी कणिक पण मळून घेतलेलं आहे। कणिक अगदी सॉफ्ट मळून घ्यायची आहे, खूप घट्ट व खूप पातळही नको, मीडियमच कणिक मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मऊसूत कणिक मळून घ्यायची आणि एक 5 मिनिटं अशी झाकून ठेवून द्यायची। कणिक छान भिजली की आपल्या पोळ्या पण छान अशा टम्म फुगतात। तुम्ही पाहू शकता आपल्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपली डाळ पण छान शिजलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने ही डाळ शिजणं फार गरजेचं आहे, कारण कच्ची राहिली तर आपली पोळ्या पण कडक होतील आणि भात पण छान शिजलेला आहे, अगदी मऊ। आता आपण कटाची आमटी बनवायला घेऊया। त्याच्यासाठी आपण या डाळीमधलं जे पाणी आहे ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। हे असं पूर्ण पाणी याच्यामधून काढून घ्यायचं आहे, मग आपण याचं पुरण परतून घेणार आहोत। पण सर्वप्रथम आपण आमटी बनवून घेऊया कटाची। तुम्ही पाहू शकता आपली कटाच्या आमटीसाठी एवढं डाळीचं पाणी निघालेलं आहे। चला तर मग आता आमटी बनवायला घेऊया। आपण वाटण तर बनवून कटाची आमटी बनवायला घेणार आहोत। त्याच्यासाठी मी पातेलं किंवा कुकर किंवा काहीही तुमच्याकडे कोणतं भांडं असेल, कढई, ते ठेवून घ्यायचं आहे गॅसवरती, गॅस चालू करून, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम पण करून घ्यायचं आहे। आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी आपली छान तडतडायला लागलेली आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। जिरा छान फुलला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटण बनवलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि हे वाटण मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। मराठमोळा तडका विथ आशा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका। एक लाईक, एक कमेंट आम्हाला खूप खूप मोटिवेट करत असते, त्यामुळे प्लीज कमेंट करत जा, लाईक। आता या मसाल्याला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि मसाला परतत असताना प्लीज घाई करत जाऊ नका, कारण जर मसाला व्यवस्थित परतला नाही तर आपल्या आमटीला पण छान फ्लेवर येणार नाही। त्यामुळे परतताना थोडा वेळ लागला तर चालेल, पण व्यवस्थित परतून घेतलं की आपली भाजी पण, कोणतीही भाजी असू द्या, खमंग लागते, टेस्टी लागते। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या स्टेजला आपण जे डाळीचं पाणी काढलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर याच्याच मध्ये आपण जी डाळ शिजवलेली होती तीही मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। त्याची पेस्ट बनवून आपण याच्यामध्ये 1 चमचा ते 1.5 चमचा होईल इतकी डाळ घ्यायची आणि ते मिक्सरला फिरवून ते बारीक करून जर याच्यामध्ये टाकली तर आपली ही जी कटाची आमटी आहे ती थोडीशी थिक होते आणि टेस्टी पण लागते। तुम्ही नक्की या पद्धतीने ही कटाची आमटी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पाहू शकता मी 1 ते 1.5 चमचा डाळ घेतलेली आहे शिजवलेली आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकून हे असं चमच्याने थोडंसं वाटून घेऊन हेही याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया। आता याच्याच मध्ये मी साधारणतः 1 ग्लास होईल इतकं मी याच्यामध्ये पाणी दुसरं ॲड करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर आमटी कशी थिक हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तवंग पण खूप छान आलेला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की घरी करून पहा।
आमटी तर बनवलेली आहे. आता आपण पुरण बनवायला घेऊयात. तुम्ही पाहू शकता याच्यामधलं पाणी पूर्ण आपण काढून घेतलेलं आहे. पुरण बनवण्यासाठी आपण जी डाळीतून पाणी काढून घेतलेलं होतं ती डाळ याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आपण शिजवलेली डाळ पण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि साधारणतः 1 वाटी होईल इतका गूळ मी टाकणार आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला खूप गोड हवा असेल तर याच्यापेक्षा जास्तही गूळ तुम्ही ॲड करू शकता. आता याच्यामध्ये मी थोडी वेलची पावडर टाकून घेणार आहे. 3 ते 4 इलायची मी सोलून कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये आणि ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावरती थोडंसं मीठ आपण टाकून घ्यायचं. मीठ खूप नाही टाकायचं, फक्त थोडंसं टाकायचं आणि हे आता छान परतून घ्यायचं. तुम्हाला जर खूप गोड हवं असेल तर तुम्ही गूळ याच्यामध्ये एक्स्ट्रा थोडासा ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. आता पुरण आपलं पातळ होतं कारण आपण डाळीमध्ये थोडंसं पाणी तसंच ठेवलेलं वगैरे असतं. पुरणाच्या डाळीमध्ये ही शिजवलेली डाळ टाकायची म्हणजे पाणी पूर्ण निथळतं आणि फक्त डाळ राहते आणि ती याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायची. जर पाणी थोडंसं एक्स्ट्रा राहिलं असेल तर पहिल्यांदा याच्यामध्ये डाळ टाकून ती डाळ थोडा वेळ परतून घ्यायची म्हणजे पाणी याच्यामधलं कमी होतं आणि नंतर याच्यामध्ये गूळ ॲड करून घेतला तर पुरण आपलं छान मऊ होतं. तुम्ही पाहू शकता डाळ आपली किती छान शिजलेली आहे. आता हा गूळ आपण मेल्ट होईपर्यंत डाळ परतून घेणार आहोत. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच असू द्या, नाही तर डाळ खालून परतून जाईल. तुम्ही पाहू शकताय आपलं पुरणामधलं पाणी खूप कमी झालेलं आहे. पुरण अगदी कोरडं कोरडं दिसत आहे. आता या स्टेजला आणि गूळ पण आपला छान वितळलेला आहे. गूळ या डाळीमध्ये पूर्ण ॲब्सॉर्ब करून घेतलेला आहे. अशा पद्धतीचं पुरण म्हणजे डाळ जेव्हा होईल तेव्हा आपण गॅस बंद करून घ्यायचा. पुरण छान थंड करून घ्यायचं. पुरण गरम गरम बारीक करू नका. पुरण छान थंड होऊ द्या कारण थंड झालं की ह्याच्यापेक्षा अजून कोरडं पुरण होतं ते. आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. आता पुरण आपण थंड करून अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये हे पुरण काढून घेतलेलं आहे. पुरण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर या चाळणीने पण तुम्ही पुरण बारीक करू शकता, काहीच हरकत नाही. पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पुरण बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी थोडं थोडं करून पुरण बारीक करून घ्यायचं. खूप छान होतं. मी नेहमी मिक्सरच्या भांड्यामध्येच पुरण बारीक करते, पटकन होऊन पण जातं. हे थोडंसं थंड होऊ देते आणि मग हे मिक्सरला मी लावून घेते. हे सर्व पुरण मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं छान पुरण अगदी सॉफ्ट बारीक झालेलं आहे. आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊयात. पिठाचा मी गोळा घेतलेला आहे. अगदी छोटासाच घ्यायचा आहे. थोडंसं पिठामध्ये असं डुबवून अशा पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण पुरण टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे पोळीसाठी. फायनली आपली पोळी रेडी होणार आहे. फायनली आत्ता आपली पोळी पण छान तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे उरलेलं पीठ इथं ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पुरण पण छान भरून घेतलेलं आहे. तुम्ही पोळपाटाला हवं असेल तर रुमालही बांधू शकता. रुमाल जर बांधला तर आपली पुरणपोळी असते ती चिपकत नसते याला. आणि पुरणपोळी लाटत असताना अगदी हळूवारपणे ही लाटून घ्यायची आहे. खूप दाबून लाटायची नाही तर पुरणपोळी आपली फुटू पण शकते. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण हे पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. काठ याचे बारीक करायचे.